तितकाच चाणाक्ष नीतीचा गोलंदाज आहे. भरपूर वर्ष बेलपाडा गावासाठी देखील चांगलं क्रिकेट ज्या हितेशनं दाखवलंय. चांगला चेंडू टॅप करत असताना चेंडू निघून जाईल बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक पुढे सरकेल, चेंडू उचलेल तोपर्यंत प्रयत्न जरूर केला होता धावेचा, मात्र अंततः धाडस करू शकले नाहीत. डॉट बॉल न इथे जरूर दिलासा प्राप्त झाला असेल तो फिल्डिंग करणाऱ्या SP नाईट रायडर्स या टीमला, कारण की त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. आतापर्यंत त्यांनी 2 सामने गमावलेत, एकच सामना जिंकलाय. लीगमध्ये जवळजवळ मी तर म्हणेन 5 सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 5 मधनं 3 जिंकणं जवळजवळ अनिवार्य असणार आहे. त्यासाठी प्रयत्नशील आता सध्याच्या घडीला SP नाईट रायडर्स. चांगला चेंडू होता, उडवायचं होतं इनफिल्डच्या वरतून, मात्र फटका फसलाय या ठिकाणी. फलंदाज बाद झाला. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का प्रसादला परतावा लागेल. ज्या प्रसादनं 4 न सुरुवात केली त्यानंतर 2 चेंडू बीड झाला. ते दडपण थोडंसं होतं आणि ते दडपण दूर सारण्यासाठी मोठ्या फटक्याची निवड त्यानं केली. त्यानंतर तो आता बाद झाला. एकंदर 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या बॅटिंग करत असताना बेलपाडा वॉरियर्स हा संघ. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच जय वागेश्वर प्रसन्न 11 आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार टायगर्स असे 2 संघ असतील. तर आपण वेळेत उपस्थित राहायचं आहे. वागेश्वर प्रसन्न आणि जय मल्हार टायगर्स हे 2 संघ. राऊंड द विकेटचा हा चेंडू, इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये रवाना झालाय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत अवधी होता. धावा 2 धावून कंप्लीट केले जातात. षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कलचं हे षटक आपण पाहतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर बरेचशा अप अँड डाऊन्स या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर फलंदाजचा दबदबा पहिला चौकारानं सुरुवात झाली होती. त्यानंतर कमबॅक हितेश मोरबेकरचं आपण पाहिलं. आणखी महत्वपूर्ण फलंदाज त्यानं बाद केला. ब्रेक थ्रू जो गरजेचा होता तो ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिला. आणि त्यानंतर 2 न सुरुवात वैयक्तिक अकाउंटला अनिकेतनं केली. एकंदरीत 6 धावा धावपळकावरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या पॉवर सर्कलचा पूर्ण झालाय. अंतिम बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड द विकेटनं गोलंदाजी. फुलटॉस चेंडू हलक्यातनं फटका तर लाजवाब आहे. अगदी क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून चेंडूनं जणू काही चकवा दिला. डीप मध्ये चेंडू रवाना झालाय. बॅकअपला जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता तो आलाय. तोपर्यंत धावा 2 या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी गती होती. त्या गतीचा वापर करत असताना निश्चित चांगला फटका फलंदाजानं दाखवला. धावा 2 कंप्लीट झाल्या. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाखेरीज धावपळकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 8 धावा. तर जर आपण टीम मीटिंग केली तर आपल्यासाठी जो अवधी आहे त्याचा देखील विचार करावा लागेल. कारण की 15 मिनिटाचा अवधी आपल्याला 3 षटकांसाठी आहे आणि त्या वेळेत आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक विकेट नंतर किंवा प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करू नका ही सूचना आम्ही करेन ती फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 8 धावा धावपळकावरती 1 गडी बाद झालाय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी योगेश मोरबेकर आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर सारे मोरबेकर बंधू ह्या पूर्ण बेलपाडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि बेलपाडा प्रीमियर लीग म्हटलं तर प्रत्येकासाठी ही संधी आहे. हा प्लॅटफॉर्म खरं तर या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सज्ज आहे. इथनं जो चांगला परफॉर्मन्स खेळाडू करेल त्याची वर्णी जरूर आपल्या रेग्युलर टीममध्ये लागेल ह्यात शंका नाही आहे. चांगला चेंडू स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षक गली रिजनला आपल्याला पाहायला मिळतो. फील्ड होईल तोपर्यंत अवधी 1 धावेचा. या षटकामध्ये देखील 1 धावेनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकं म्हटली तर ज्या प्रकारचे आउटफील्ड आपण पाहतोय किमान 40 किंवा त्याहून अधिक धावसंख्या ह्या मैदानावरती गरजेची असेल. त्या दृष्टिकोनातनं फलंदाजी सर्व फलंदाजांना करावी लागेल. म्हणजे प्रति षटकामागे किमान 10-12ची सरासरी आपल्याला गाठावी लागेल.
टॉपच्या फलंदाजांवरती नेहमीच दारोमदार आपण पाहतो, ज्यामध्ये संगनायक अक्षय असतील, त्यानंतर साथीनं प्रसाद आला होता तो बाद झाला आणि आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 9 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा फील्डची सजावट करत असताना आपण पाहू शकाल. ती राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होते. चेंडूची दिशा खराब होती. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंतांकडनं वाईटची खूण. पहिली अतिरिक्त धाव आतापर्यंत ह्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही एंडनं आपण सामने पाहू शकाल. अगदी गोलाकार हे मैदान पाहतोय. सुरेख खेळपट्टी आहे आणि अतिशय वेगवान आउटफील्ड. लाल माती असेल, आजूबाजूनं ग्रास देखील थोडा बहुत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. व्ही मध्ये फटका देखील लाजवाब आहे. स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक जिथे आहेत, चेंडू फील्ड होईल, फक्त मिळेल ती सिंगल धाव. सध्याच्या घडीला वातावरणाचा जर विचार केला तर ऊन सावलीचा खेळ आपण पाहू शकाल. मात्र सर वारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत ह्या वातावरणात खेळण्यासाठी सध्याच्या घडीला आनंद प्राप्त होत असेल, कारण की वाऱ्याची झुलूक, दुपारचं जे रगरगतं ऊन आपण नेहमीच पाहतो, आज मात्र काहीसा त्यापासून दिलासा आपल्याला पाहायला मिळतो ह्या खेळाडूंसाठी. ओव्हर द विकेटनं वन्स अगेन गोलंदाज सज्ज होईल. पुढील चेंडू प्रहार तर केला. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ दी पार. आजच्या दिवसातील पहिला दर्जेदार षटकार. साहुल सर्वांना लागली कारल्याच्या पालखीची. सध्याच्या घडीला अक्षयनं मोर्चा सांभाळलाय विथ द बॅट ॲज अ कॅप्टन. संघाला लीड करत असताना चांगली भूमिका. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हितेश आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. गॅप मध्ये चेंडू एका टप्प्यावरती. ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. धावसंख्येला वेग प्रदान करत असताना आता अक्षयला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 21, 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या आणि आता जरूर ते माहिती असेल अक्षयला की आता धावसंख्येचा वेग आपल्याला वाढवावा लागेल आणि त्या अनुषंगानं फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. दसका दम त्यात आपण पाहू शकाल. पुढील चेंडू इथे देखील जोराचा प्रहार करायचा होता. चेंडू बॅटचा तितकासा सुरेख संपर्क नाहीये. अगदी यष्टांच्या मागे हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉटमध्ये थर्डमॅन आणि फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपला एंड चेंज करतात. एक धाव आणि एकच्या मदतीनं धावफलक 22 याकड्यावरती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 8 धावा आणि आतापर्यंत ह्या षटकामध्ये तब्बल 14 धावा एकवटल्यात. गुड कमबॅक. चांगला धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. गुड रनिंग. चांगला कॉल होता. डेंजर झोनला स्वतः धावत होते कॅप्टन आणि त्यांना माहित होते इथे धावा 2 कंप्लीट होऊ शकतात आणि त्या 2 धावा एकवटल्यात. एकंदरीत ह्या 2च्या मदतीनं धावफलक 24 आकड्यावरती षटकाची झाली सांगता 9 षटक कंप्लीट होत आहेत. 12.0च्या सरासरीनं एक गडी बाद 24 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना बेलपाडा वॉरियर्स या टीमची. चार मिनिटाचा अवधी आणि जर त्या अवधीमध्ये षटकं कंप्लीट झाली नाहीत तर उर्वरित षटकांसाठी आपला अतिरिक्त एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये सजवावा लागतो, जेणेकरून बॅट्समनसाठी आणखीन संधी आणि मुभा निर्माण होत आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे नियम आपण पाहतो ते नियम आता भरपूरदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला जी पॉप्युलॅरिटी किंवा जो लोकोत्तरपणा आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्राप्त होतो तो
आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू अगदी जागा बनवली आहे. यष्ट्यांच्या देखील मागे येऊन हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू गेलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. दमदार असा चौकार. चार षटक म्हणजे 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल आणि त्यापैकी तिसरा गोलंदाज सध्याच्या घडीला पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. त्याचं स्वागत चौकारानं झालंय आणि या 4च्या मदतीनं धफलक 28-28 या कड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आनंद चव्हाण आणि कुमार मात्रे असे 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जे आतापर्यंत 28 धावसंख्येची बहुमूल्य भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहू शकाल. कारण की 4 या आकड्यावरती प्रसाद बाद झाला आणि त्यानंतर मोर्चा सांभाळला अनिकेत आणि अक्षयनं आणि अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोघांना आपण पाहू शकाल. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक. त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना सीमारेषा पार. बिग हिट षटकार. देऊन चेंडू सीमारेषा पार जाईल. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील आपण पाहिले आणि 4ही चेंडूंवरती मोठे प्रहार ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अगदी बॉल इथे देखील रूम बनवलाय. पुन्हा एकदा चेंडू येतोय तो पॉइंट मध्ये डीपला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडूनं गाठली सीमारेषा. चौकार आणि या 4च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते तब्बल 46 या आकड्यावरती. धावसंख्येचा वेग. नो बॉल आणि चेंडू देखील नो. 5 धावा आल्यात. यस आता धावा 47 असतील. ही संधी देखील असेल म्हणजे फ्री हिटची नामी संधी आपण पाहू शकाल. आतापर्यंत 47-50 अप होईल का या षटकामध्ये. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत. फ्री हिटचा हा चेंडू होता. एक तर कंप्लीट झाल्या. हीच तर गंमत आहे फ्री हिटची. फलंदाज बाद झाला तरी देखील धावा ह्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतात. इव्हन क्लीन बॉल झाला तरी देखील ह्या बॉलवरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. एक धाव प्राप्त झाली. एकच्या मदतीनं धावफलक 48 वरती. षटक क्रमांक 3 पूर्ण झालं. सुरुवात जरूर अगदी स्लोवर झाली होती. फक्त 8 धावा पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या. मात्र त्यानंतर धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 3 षटकामध्ये 16च्या सरासरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 48 धावा. संपण्याच्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जय मल्हार टायगर्स सागर मोरबेकर आणि विरोधात जय वागेश्वर विनय मोरबेकर. दोन्ही संघनायक आपण यायचा आहे.
धावसंख्या 48 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत 44ची अभेद्य भागीदारी सध्याच्या घडीला अनिकेत आणि अक्षय यांच्या मार्फत आपण पाहतो. 48 धावा धावपळकावरती अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी, फुल लेनचा चेंडू, प्रहार तर चांगला, नो बॉल. कदाचित हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो की काय. चेंडू 1+5 धावसंख्या अप्रतिम, आपल्याला अगदी 50 अप झाली आहे. 50चा आकडा या ठिकाणी पूर्ण झालाय. तब्बल 53 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथनं तो पहिला चेंडू आपण पाहिला, तो खराब चेंडू या ठिकाणी पंचांकडनं घोषित करण्यात आलाय. त्या कारणास्तव 6 चेंडू अजून फेकावे लागतील गोलंदाजाला. दीपेश, फ्री हिटचा हा चेंडू, संधी होती आणि ती संधी साधली अक्षयनं आणि पाठवलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पार, बिग हिट षटकार. जे 11 चेंडू आणि 40 वर वैयक्तिक खेळ करत असताना अक्षय मोरबेकर कॅप्टननं कशा प्रकारे लीड करावं ते अक्षय आता दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम. तब्बल जर आपण विचार केला तर 50चा धावसंख्या गाठू शकतो की काय. फुलटॉस चेंडू आणि लाईन मिस केली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, अशा प्रकारे गोलंदाजानं सांगितलंय. यष्ट्यांवरती हा चेंडू आलेला, फलंदाज बाद झालाय, धक्का लागलाय तो दुसरा बेलपाडा वॉरियर्स या टीमला. तसेच धर्मा शेठ भोईर यांचे ते आगमन होतोय. तसेच हरिश्चंद्र मोरबेकर यांचं देखील आगमन, सत्यावन मोरबेकर, त्याचबरोबर अनिल म्हात्रे, सर रामनाथ म्हात्रे, आलेल्या सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ओर टू साईनाथ पाटील तुर्बे. ते 40 धावा बनवून अक्षय परतलाय. नवीन फलंदाज प्रवीण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेशनं मात्र महत्वाची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. परंतु धावा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 11 खर्च केला दीपेशनं. इथनं कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला चेंडू टर्न करण्यात आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतंय. कारण की जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपला आपण पाहू शकाल. 60 धावा धावपळकावरती. सुरुवात जरूर स्लोवर झाली होती, त्यानंतर धावसंख्येचा वेग आपण पाहिला आणि आता तब्बल 60 धावसंख्येचा पल्ला देखील पूर्ण केलाय तो बॅटिंग करणाऱ्या बेलपाडा वॉरियर्सनं. इथे देखील फटका खेचलाय, उंच चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरकेल आणि अप्रतिम झेल, एक वेळजेज कॅच आणि या झेलनं मात्र डाव संपलाय. तो फलंदाज अनिकेतचा. आतमध्ये जाऊ नये, जरा दक्षता घ्या, खबरदारी घ्या. कारण की एखादा निर्णय देताना मात्र आयोजकांना त्यावर पंचांना मात्र खूप तारेवरची कसरत करावी लागेल. प्लीज मागे सरका सर्व. निश्चित ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण की एखाद्या नियमानं किंवा एखाद्या रिझल्ट मॅचचा रिझल्ट देखील चेंज होऊ शकतो.
चांगला चेंडू. प्रयत्न दीपेशचा चांगला राहिला, परंतु फील्ड सजावत असताना थोड्याशा चुका झाल्या होत्या. त्या कारणास्तव एक चेंडू त्याच्याकडनं नो खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. तो चेंडू नो नव्हता अगदी जर आपण विचार केला तर, परंतु फील्डची रचना खराब असल्या कारणास्तव त्याचा दंड गोलंदाजाला देखील बसलाय. इथे देखील चांगला चेंडू बॅटन पॅडमधनं हा चेंडू निघून गेलाय. अंतिम बॉल आणि अंतिम चेंडू डॉट आणि डॉटनं हे सत्र देखील समाप्त झालंय. डाव पहिला पूर्ण झालाय. फलंदाज देखील बाद झाला. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 60 आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 15च्या सरासरीनं धावा एकवटल्यात आणि 61 धावसंख्येचा पल्ला विजयासाठी गाठावा लागेल. तो SP नाईट रायडर्स या टीमला टॉस जिंकला. प्रथमतः जो डिसिजन स्वीकारला होता तो अगदी सार्थ ठरवला आणि एक चांगलं टार्गेट सेट केलं ते बेलपाडा वॉरियर्सनं. नेक्स्ट मॅच जय वागेश्वर प्रसन्न आणि त्याच्या विरोधात जय मल्हार टायगर्स हे दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉससाठी यायचा आहे. सागर आणि विनय असे दोन संघनायक सन्माननीय. नेक्स्ट मॅच आजच्या दुसरा सामना जय वागेश्वर प्रसन्न विरुद्ध जय मल्हार टायगर्स. तर नाणेफेकी करतील धर्माशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. तर संघाचे संघनायक अर्थात कॅप्टन्स विनय आणि दुसऱ्या बाजूला सागर हे दोन संघनायक. जर चेंडू पडला त्याच्यानंतर 2 धावांची पेनल्टी संघाला दिली जाईल. कडक नियम या स्पर्धेच्या माध्यमातून. जय वागेश्वर प्रसन्न आणि जय मल्हार टायगर्स. जर बॉल पडला तर आपल्याला पेनल्टी लागेल, ह्याची दक्षता घ्या. 2 धावसंख्येची. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय प्रेमजित काकडे यांच्या स्मरणार्थ बेलपाडा प्रीमियर लीग 2024 चं हे आपण पर्व अनुभवतोय आणि याचा अंतिम दिवस मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला अप्रतिम खेळ बेलपाडा वॉरियर्सचा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये 60 धावा त्यांनी बनवल्यात आणि सामन्याच्या उत्तरार्धामध्ये विजयासाठी 61चं आव्हान आहे SP नाईट रायडर्स या टीम समोर. त्यांच्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण करूया परिवर्तन आणि आवाज असेल दुसऱ्या सत्रासाठी ज्येष्ठ सिनियर समालोचक आमचे शंकरजी म्हात्रे यांच्या शुभवाणीतनं खेळाचं दुसरं सत्र. अतिशय चांगली अगदी माहिती त्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेटमधील असेल, क्रिकेटशी पूरक साऱ्या गोष्टी अगदी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतात. तर जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी त्यांच्या दिशेनं. हो टू शंकर सर. थँक्यू साईनाथ. दरम्यान श्री नामदेव म्हात्रे माजी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून 555 रुपयाची आर्थिक स्वरूपात देणगी आल्याबद्दल त्यांचं बेलपाडा प्रेमी लीगच्या वतीने शतश आभार. नेक्स्ट मॅच जय वागेश्वर प्रसन्न विरुद्ध जय मल्हार टायगर्स या दोन संघादरम्यान. तर संघाचे संघनायक आले असतील तर आपण त्वरित नाणेफेकी करून घ्यायचे. धर्मा भोईर यांच्या शोभे हस्ते टॉस केला जाईल. तर प्रथम सत्र संपलं, दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय. बेलपाडा वॉरियर्स संघाने विन द टॉस डिसाइड टू बॅट फर्स्ट. 60 धावा करून 61 धावांचं लक्ष यावेळी असणार आहे ते SP नाईट रायडर्स संघासमोर.
तर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक तर साईनाथ पाटील आपण तिथे जायचं आहे आणि त्यांचं तसेच धर्माशेठ भोईर यांना विनंती आहे यतीन बारशे त्याचबरोबर सागर मोरबेकर आणि टॉस बॉक्स मध्ये न्यूज येतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघू शकताय योगेश आणि हितेश या दोन नामदेव शेठ म्हात्रे यांच्याकडून मंडळास 555 रुपयाची आर्थिक सुरुवात देणगी आल्याबद्दल बेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचा शतशी आभार. खरोखर हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि त्याचाच हा प्रादुर्भाव होते. हवेमध्ये गारवा निर्माण झालेला दिसतोय कारण की मगाशी गोठवडे इथे देखील रिमझिम पाऊस पडत होता. त्याच्यामुळे हवेमध्ये साईनाथ पाटील आपल्याला गारवा जाणवतोय. काल मात्र कडक ऊन होतं. तसेच भगवान बारशे यांचा इथे सत्कार करतील ते धर्माशेठ भोईर. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण भगवान शेठ बारशे यांचा इथे सत्कार करतील धर्माशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. तर त्यांनी आमच्या या मानाचा स्वीकार करावा. सत्कार येथे केला जातोय. 61 धावांचा टार्गेट. भलं मोठं धावांचं ओझं घेऊन मैदानामध्ये यावेळी स्ट्राईकला ऑफिशियल पंच आपण बघू शकता आनंद चव्हाण. त्याचबरोबर यावेळी मात्र इथे भगवान शेठ बारशे यांचा सत्कार करतील धर्माशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. क्रिकेटवरती निष्ठा असणारे निश्चिम क्रिकेट चाहते ज्या ज्यावेळी बेलपाडा संघ खेळत असतो त्या त्यावेळी बेलपाडा गावचे ग्रामस्थ बेलपाडा संघाचं मनोबल वाढवण्याकरता आवर्जून मैदानामध्ये उपस्थित असतात. तसेच सदाशिव भोईर यांचा देखील ते सत्कार करतील ते भगवान शेठ बारशे यांच्या शुभ हस्ते. सदाशिव भोईर यांना देखील क्रिकेटची खूप आवड. तसेच इथे सत्कार केला जातोय. दोन धावांची पेनल्टी बेलपाडा वॉरियर्स संघाला शूज नसल्या कारणामुळे. दोन पंच कुमार म्हात्रे आणि आनंद चव्हाण. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत. यानंतरचा सामना असेल तो जय वागेश्वर प्रसन्न विरुद्ध जय मल्हार टायगर्स या दोन संघादरम्यान. यावेळी मात्र यष्टी रक्षक मात्र खूपच उत्साही दिसतो. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम दिसत आहेत. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती. सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेलं थंडगार असं वातावरण ज्या प्रकारे इंग्लंड न्यूझीलंडमध्ये वेदर फोरकास्ट असतो तशाच प्रकारचा वेदर फोरकास्ट या इथल्या या मैदानावरती साईनाथ खास बघायला मिळतोय. कारण की भविष्यामध्ये आपल्या विभागामध्ये खास करून आमच्या खारघर परिसरामध्ये हे मैदान राहतील की नाही याच्यामध्ये मात्र शंका आहे. खंत वाटतोय कारण की ज्या ज्यावेळी गावामध्ये क्रिकेट स्पर्धा खास करून प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं तेव्हा सर्व गावातले ज्येष्ठ असतील तरुण असतील सर्व ग्रामस्थ एकत्र येत असतात. मात्र भविष्यामध्ये जर मैदानं राहिली नाही तर एकत्र येतील की नाही याच्यामध्ये मात्र मोठा शंक निर्माण होतोय. मात्र काहीतरी करणं कालाची गरज आहे. कारण खारघरमध्ये अनेक संस्था आहेत अनेक ट्रस्टी आहेत त्यांना मात्र अनेक ठिकाणी मोक्याशीने भूखंड देण्यात आलेले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी इथल्या ग्रामस्थांनी ज्या जमिनीचा त्याग केला त्यांच्यावर मात्र खूपच अन्याय झाला. एक गोल्फ कोर्स बनवला त्याच्यानंतर फुटबॉलचं मैदान बनवलं. क्रिकेटसाठी काहीच नाही. ते सिडको असेल त्यानंतर स्थानिक स्वराज्य परिवहन महानगरपालिका असेल. यावेळी मात्र घुटनात ते तमाशा स्वीट शीट बघायला मिळतो. तो हितेशच्या माध्यमातून चेंडू जातो सीमा पार चौकार.
पंच यांचं इथं आगमन होतं. त्यांचं देखील बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. ज्या प्रकारे अक्षय याने कॅप्टन्स नॉक केला होता तसाच नॉक इथेच लागला. कॅप्टन ऑफ द लीडिंग फ्रंट काय असतं हे दाखवावं लागेल. एखादी तरी चांगली खेळी आपल्या संघासाठी जेणेकरून तुमच्या संघाचं आव्हान जिवंत राहू शकतो. तसेच नामदेव म्हात्रे माजी ग्रामपंचायत सरपंच यांचा इथे सत्कार करतील. भगवान शेठ बारशे यांच्या शुभ हस्ते नामदेव म्हात्रे यांचा इथे आमच्या अतिथी कक्षामध्ये त्यांचा सत्कार केला जातो. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. कधी फलंदाजाचं वर्चस्व कधी गोलंदाजाचं वर्चस्व. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावपलकर जावं लागतात. 61 डावांचा पाठलाग करताना धावपलकर धावा फक्त 6 धावा. डीजे तसेच बेलपाडा गावचे एक कालचे जबरदस्त क्रिकेट खेळाडू पंढरीशेठ बारशे साहेब यांचं इथे आगमन होते. त्यांची नाती हिचं देखील आगमन होते. स्वागत आहे की या क्रिकेटच्या मंचावरती आपलं. तर 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. तसेच सुधीर म्हात्रे यांचं देखील आगमन. 61 धावांचा टार्गेट. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. त्यांचा तिथं समझोता झाला होता त्या पेनल्टी संदर्भात. त्याच्यामुळे इथे आयोजकांचा कोणत्याही प्रकारचा तिथे भाग राहत नाहीये. गोलंदाजीसाठी अनिकेत बारशे बेलपाडा वाडी इन कडून. समोर फलंदाज संघाचा संघ मालक सोमनाथ म्हात्रे. नॉन स्ट्राईकला योगेश मोरवेकर. एकोणीस धावांवरती नाबाद आक्रमक अशी फलंदाजी आतापर्यंत योगेशच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोमनाथ म्हात्रे यावेळी मात्र मोठा पटकाना मारता फक्त चेंडूला खेळून काढता येतो. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक योगेशकडे जाणार
कशा प्रकारे या अनुषंगाने यावेळी मात्र सोमनाथ मात्र फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने मात्र संघाच्या संघ मालकाने जो योगेशवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला साजेशी अशी फलंदाजी योगेश करणार का? कारण का मागच्या षटकामध्ये जबरदस्त धुवाधार फटकेबाजी केली होती आणि आपला आव्हान अजूनही जिवंत राहील या अनुषंगाने जोरदार प्रति आक्रमण ते योगेशच्या माध्यमातून. अनिकेत बारसे यावेळी बेलपाडा वाडी करून संघाच्या कोट्यातील तिसऱ्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अनिकेत बारसे. यावेळी मात्र पंचांच्या इशाऱ्यात खराब चेंडू अतिरिक्त धाव मिळते ती एसपी नाईट रायडर संघाला. आता मात्र बेलपाडा संघाचा वेळ निघून गेलेला आहे. मात्र पुढच्या षटकामध्ये त्यांना एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी ठेवणं बंधनकारक असेल. यावेळी मात्र सोमनाथ मात्र फ्रंट फुटला जाऊन खेळतायत. आता मात्र इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चांगल्या प्रकारे इथे चेंडूला पास दिला जातोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज होती. आता मात्र धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागतात त्या 38 धावा. सुलक्षण बारशे यांच्या लेखणीतून ते आम्हाला मदत केली जाते. चांगल्या प्रकारे ते गोललेखन करताय. स्कोरिंगची भूमिका त्यांच्यामधून पार केली जाते. यावेळी मात्र वेगावरती अधिक भर दिला जातोय. खांद्याचा वापर, शोल्डरचा वापर, पंचांवरती मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये तिथे महिने बघायला मिळतोय. यष्टीरक्षक मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचं सहभाग नोंदवत नसल्या कारणामुळे यावेळी हताश आणि निराशपणे अनिकेतला बघावा लागतोय. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजीच्या मार्गावर. यावेळी मात्र सोमनाथ मात्र चेंडू खेळून करतोय. प्रेम वागे चेंडू खाली येतोय. सोमनाथ मात्र बाद होतोय. डीजे अडतीस धावा. 3 षटकांचा खेळ संपला. सॉरी 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामना मात्र रंगतदार अवस्थेने येऊन पोचलेला दिसतोय, कारण की 61 धावांचा टार्गेट असताना मात्र योगेश मोरबेकर याची चांगली फटकेबाजी, त्याचबरोबर सोमनाथ याचं सहकार्याची भूमिका बघितली आणि यावेळी मात्र सोमनाथ बाद होतोय. येणारे 8 चेंडू आणि गरज असेल सामना जिंकण्याकरता 23 धावा. अनिकेत बारशे बघूया तिसरं षटक टाकतोय. यावेळी मात्र दीपेश येतोय. चेंडू खेळून काढला तो लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथे डायरेक्ट हिट झाला असतं तर योगेश याला मात्र परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा योगेशकडे मारा केला जातोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी. पहिले आमची टेक्निकल कंपनी आपण बघूया. अंपायर डिसिजन इज पेंडिंग.
नॉट आउट. आणि ओव्हर झाली का? 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. जबरदस्त विकेट किपिंग कल्पेशच्या माध्यमातून आणि तेवढीच जबरदस्त चपलाई बघायला मिळते योगेशच्या माध्यमातून. खरोखर धाकधूक वाढवणारा असा हा निर्णय होता. आमची टेक्निकल कंपनी त्यात राहुल उलेकर असतील, त्याचबरोबर सुलक्षण असेल, मी असेल, योग्य तो निर्णय कोणाला अन्याय होणार नाही, कोणालाही सावत्रपणाची वागणूक दिली जाणार नाही याची खबरदारी सर्व संघाचे 6 मालकांनी आणि संघ नायकांनी घ्यायचे. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 61 धावांचं आव्हान असतं. जबरदस्त फाईट बॅक बघायला मिळाली अर्थात SP नाईट रायडर्स या संघाकडून. कारण की गेल्या वर्षी देखील हा संघ पहिल्या दिवशीमध्ये फ्लॉप ठरला. दुसऱ्या दिवशी चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. तसाच परफॉर्मन्स यावेळी देखील त्यांच्या खेळाडूंकडून अर्थात फलंदाजांकडून बघायला मिळतोय. अनिकेत तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलाय, लॉंग आणला जातोय. बघूया कशा प्रकारे काय करतोय आणि एका धावेवरती यावेळी संतुष्ट होतोय आणि एका धावेच्या बरोबर 3 षटकांचा खेळ संपला. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. इथं सूचित करण्यात येतोय की बेलपाडा वॉरियर्स संघाचा वेळ संपलेला आहे. त्यांचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करू शकतो. हीच नियमावली बेलपाडा प्रीमियर लीगच्या आयोजकांची आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे समालोचकाचं आहे आणि तुम्ही ते नियम त्वरित पाळावं अशी आपण अपेक्षा करूया. आता मात्र सिच्युएशन जबरदस्त डू ऑर डाय षटक. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण म्हात्रे भारतीय विद्यापीठ एन कडून, फलंदाजीसाठी योगेश मोरबेकर, दोन ऑफिशियल पंच कुमार म्हात्रे आणि अनंत चव्हाण. सलामीचा फलंदाज योगेश एकाएकी किल्ला लढतोय. बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांसाठी पावनखिंड लढवलं. तसं पावनखिंड सारखा पराक्रम जर हा सामना जिंकायचा असेल तर योगेशला करावा लागेल. प्रवीण म्हात्रे यावेळेला जोरदार पार करतोय आणि पहिला चेंडू नो बॉल आहे. स्क्वेअर लेगचे 45 येतो नो बॉल आणि दणदणीत षटकार. नो बॉल. अंपायर डिसिजन पहिला डिसिजन.
चला पंचा गोलंदाज आता मात्र समीकरण बदलतोय. 6 चेंडू 13 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवर दणदणीत असा षटकार योगेशच्या माध्यमातून. सहा चेंडू 12 धावांची गरज. बोलते 12 कंडेटे यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं, कारण की आपल्या गावाची स्पर्धा आहे. इथे चार उत्तुंग षटकार ते योगेश या फलंदाजाने आपल्या संघासाठी यावेळी जबरदस्त असं योगेशच्या माध्यमातून फाईट बॅक बघायला मिळतोय. येणारे चेंडू 6, गरज असेल 12 धावांची. उत्कंठावर्धक रोमहर्षक असा हा सामना, प्रेक्षकांची धाकधूक वाढणारा. नियम हे सर्वांसाठी आहेत. कोणालाही सावत्रपणाची वागणूक दिली जाणार नाही आयोगाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा फटका होता. टायमिंग कमी दिसतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चित्याच्या चपलाईने 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. आता मात्र समीकरण बदलतोय. चेंडू असतील 5, गरज असेल सामना 10 धावांची. पहिला सामना अतिशय गरमागरमीचा सामना. कधी पारडं एसपी नाईट रायडर्स संघाचं वर, तर कधी पारडं ते बेलपाडावारीस या संघाचं. यालाच तर म्हणतात प्रीमियर लीगचे सामने काय असतात. कारण काय ते फक्त हा खेळ भावनेच खेळत असतो, मात्र तसाच खेळ यानंतर बघायला मिळतोय तो योगेशच्या माध्यमातून. प्रवीण म्हात्रे पहिल्या चेंडू वरती षटकार मारला, त्याच्यानंतर कुठे काय होईना थोडंफार कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र 2 धावा होत नाही. अनिकेत मात्र लॉंग ऑफला होता. चेंडू पकडणार, फेकणार, 1 रन शॉट. व्हेरी गुड अंपायरिंग आनंद चव्हाणच्या माध्यमातून. 4 चेंडू 9 धावांची गरज. संघाचे संघ मालक सोमनाथ म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. कोणी वर येऊ नका प्लीज. चार चेंडू 9 धावांची आवश्यकता. अजून हा सामना जिंकण्याकरता एसपी नाईट रायडर्स संघाला. दुसऱ्या बाजूने मात्र 4 चेंडूमध्ये 9 धावा न करण्याची तारेवरची कसरत करावी गोलंदाज प्रवीण या गोलंदाजाला.
योगेश म्हात्रे लॉंग ऑनच्या वरून फ्लॅट षटकार. तीन चेंडू 3 धावा. जबरदस्त फाईट बॅक योगेश मोरबेकरच्या माध्यमातून. अतिशय चांगला खेळ, संयम, स्वतःवरती नियंत्रण फलंदाजीमध्ये बघायला मिळालं. पुन्हा एकदा प्रवीण समोर योगेश मोरबेकर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रेम वाघे जबरदस्त झेल पकडतोय. तो स्क्वेअर निघाला. मोठा आद्रा बसतोय यावेळी एसपी नायट्रेट संघाला योगेशच्या स्वरूपात. धावफलकाचा विचार केला तर चेंडू असतील 2, गरज असेल 3 धावांची. डीजे येणारा फलंदाज पियुष मोरबेकर. जबरदस्त स्क्वेअर लेगला झेल पकडलाय तो प्रेम वाघे या क्षेत्ररक्षकाने. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होतोय. नाट्यमय घडामोडी आतापर्यंत या पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा काढताना ज्या प्रकारे योगेश मोरबेकर या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवलंय. मात्र आता हे आव्हान जिवंत ठेवणं मात्र या ज्या प्रकारे योगेशाने पायावरतलं आणि कलच चढवण्याचं काम पियुष मोरबेकर करणार का हे बघणं तितकंच मजेशीर असणार आहे. चेंडू आहे 2, गरज आहे ती 3 धावांची. प्रवीण म्हात्रे समोर नव्या दमाचा पियुष मोरबेकर. यावेळी मात्र जंतर मंतर करण्यासारखा प्रकार मात्र दिपेश मात्र गोलंदाजी चालाकी ओळखतोय आणि क्रीज मध्ये थोडाही पुढे न जाता जागेवरती स्टॉप होतोय. यावेळी मात्र लिडिंग एज लागतोय. 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. क्रिकेट एक धावेला किती महत्व असते साईनाथ पाटील आपण बघू शकताय. कारण की 61 धावा झाल्या होत्या. सामना एकतर्फी होईल असं वाटलं होतं मात्र ते नियतीला मान्य नव्हतं. कारण की ज्यावेळी तुम्ही प्रीमियर लीगचं आयोजन करताय कारण की सामने जेव्हा प्रेक्षक बघायला येतात त्यांना त्यामध्ये चुरस आणि एक प्रत्येक खेळाची जिद्द चिकाटी बघायला मिळाला हवी आणि तसाच खेळ तो योगेशच्या माध्यमातून झाला आहे. आता शेवटचा एक चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत प्रवीणच्या माध्यमातून अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना येतो. 1 धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका धावेने हा सामना जिंकलाय तो बेलपाडा वारियर संघाने. एकच जल्लोष अर्थात यष्टीरक्षक कल्पेश म्हात्रे याचं पुन्हा एकदा चांगलं. त्याचबरोबर चेतन म्हात्रेचं चांगलं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे बेलपाडा वारियर संघ सामना जिंकतोय. अभिनंदन. त्याचबरोबर एसपी नायट्रेट संघ योगेश याचं खास कौतुक करावं वाटतंय. ती एक शॉर्ट रन पडली आणि त्याचे पराभवास कारण ठरला तो एसपी नायट्रेट संघ आणि हा सामना इथे गमावतोय. विजयी संघाचे अभिनंदन. डीजे